की असं खिंडीत गुतत आहे भयानक. आणि याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, खरं तर आज 1.5 तासांची चर्चा ही अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली, मात्र फलित त्याचं कुठलंही निघालं नाही. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे अजूनही आपल्या आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसतंय. आज 3 महत्त्वपूर्ण मागण्या पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी ठेवलेल्या आहे. आजच्या चर्चेचं नेमकं आत्तापर्यंत आलेलं फलित तुम्हाला काय वाटतं? नाही, एकंदरीत हे आंतरवालीचे ज्ञानबा मनोज जरांगे त्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाहीये आणि खरं समाजाचं भलं करायचं प्रामाणिक मला नाही वाटत त्यांच्या मनात असेल काय. कारण की तसं जर असतं तर 10% ईडब्ल्यूएस जे घटना दुरुस्तीने आलेलं आरक्षण त्याच्यामध्ये आता ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन जे जरांगे म्हणत होते गरिबाचे लेकरं म्हणजे प्रस्थापित समाजातील जे आपण जे उच्च कुळातील किंवा उच्च याच्यातील समाजातील जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण 10% आरक्षण. कारण की बाकी जास्त लोक आरक्षणाचा पण फायदा घेत नाही. त्याच्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी असतील त्याच्यानंतर जे उमेदवार असतात नोकरीसाठी ते लाभ घेत होते. यांच्या हट्टामुळे केवळ फक्त आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे कारण की राजकीय आरक्षण घ्यायचंय, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपून टाकायचंय म्हणून त्यातनं बाहेर काढून मग ओबीसी मध्ये घुसवायचा प्रयत्न केलाय. आता मनोज जरांगेंची मागणी काय तर 7 गॅजेट लागू करा. मला म्हणजे अक्षरशः इथं बोलायला पण मला हसायला येतं. हे 7 गॅजेट आहे. गॅजेटियर हे गॅजेटियर मध्ये सगळ्या तिथल्या धार्मिक नोंदी, तिथल्या भौगोलिक नोंदी, तिथं ऐतिहासिक नोंदी, तिथं सगळ्यांच्या नोंदी असतात. तिथं असं वैयक्तिक एका जातीच्या आडनावांचे कुणाचेही नसते. हे गॅजेट कसं काय लागू करणार म्हणजे आडमुठी भूमिका घ्यायची. आता झालंय काय जे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेपासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून नगर परिषदापासून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 70 ते 80% ज्या प्रलंबित होत्या त्या सगळ्या झाल्या. त्याची जर आकडेवारी बघितली तर ती अत्यंत धक्कादायक आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 44 जागा ओबीसी साठी राखीव होत्या. 27 ठिकाणी फक्त एकच जातीचे कोण ओबीसी मराठा कुणबी ते निवडून आले. पिंपरी चिंचवडला तसंच. साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष त्या आमदारांच्या पत्नी त्या शिंदेताई जागा ओबीसीला आरक्षित कुणबी दाखल्यावर ती जागा घेतली. अहिल्यानगरच्या त्या कर्डिलेंची जी मुलगी आहे ती ओबीसी. म्हणजे राजकीय आरक्षण घेण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे. आणि मग काहीतरी कुणीतरी भेटून जाणार आधी 4-5 दिवस मग हे आंदोलन करणार म्हणजे मी रडल्यासारखं करतो तुम्ही आमची समजूत घाला. हे सगळं यांचे ही खेळ चालू आहे. हे उदय सामंत असतील, हे विखे पाटील असतील. मुळामध्ये ओबीसीच्या खूप मोठं ह्या कुणबीने मोठं भगदड पडलेलं आहे ना. आता शेवटचं पण जे राहिलेलं आहे आता काय सगळ्यांच्या पडताळण्या चालू आहेत सगळ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि यांची ह्या मनोज जरांगेची हे सगळे त्याच्यासाठी कारण की त्याला आम्ही चॅलेंज केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. मग काय करायचं लवकर पडताळणी देऊन टाका, दबाव आणायचा सरकारला आणि हे सगळं हे असा प्रकारे ब्लॅकमेलिंग करून मी काय म्हणतो करा ना गुन्हा दाखल त्यांच्यावर. जर उन्हामध्ये मी उपोषण करणार तुम्ही जर सरकारला ब्लॅकमेल करताय तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून डिटेन करून टाका. तुम्हाला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये का. आता ही श्वेतपत्रिका आणि मी माझ्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची ओबीसी समितीचे जे अध्यक्ष आहेत ते चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल विचारतोय. अहो कुठे तुमची समिती. पहिल्या मिटिंग मध्ये तुम्ही म्हणला होता बोगस दाखल्या संदर्भात आम्ही श्वेतपत्रिका काढतोय. कुठं तुमची श्वेतपत्रिका. तुम्हाला काही देणं घेणं नाही. या मनोज जरांगे आता जसं म्हणलं तुम्ही काल पण बोललो धोंड्याचा महिना आहे आणि जावई रुसतो आणि मग सासरचे त्या हे काढायला जातात तसा हा जावई दर वेळेस रुसतो आणि मग त्याला त्याला काहीतरी तसं प्रकारे या मनोज जरांगेची अशी काहीतरी आडमुठी मागणी अजून कुठली मागणी केली की सरसकट गुन्हे मागे घ्या. मग या राज्यामध्ये मुद्दा हाच आहे की स्वतंत्र मंत्रालयाची जी मागणी आहे ती खरोखर कायद्याच्या दृष्टीनं होऊ शकते का. एका जातीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली जाती ती फक्त सगळ्या गावगाड्यामध्ये म्हणजे मी म्हणतो 288 मधले 180-90 आमदार आहेत. निम्म्याच्या वर मंत्रिमंडळ एकाच समाजाचं आहे. आम्ही कुणाचा द्वेष नाही करत. बरं सरकार संस्था त्याच्यात आहे, शैक्षणिक संस्था त्याच्यात सगळे. आता वेगळं मंत्रालय वेगळा निधी. अहो मी तर म्हणतो तुम्ही एक काम करा ना तुम्ही अलिखित असं लिहून टाका की महाराष्ट्रातलं सगळं
जे सरकारी जे काही असेल ते सगळं आमचं, आणि आम्ही वाटलं तर आम्हाला दुसऱ्या राज्यात तरी स्थलांतर करून टाका. मंत्रालय, त्या सारथीच्या तुम्ही बिल्डिंग बघितल्या, त्यांना अलॉट केलेली जागा बघितली, त्यांना निधी केलेला बघितला, आणि त्याच्या तुलनेत 450 ओबीसीच्या जातीसाठी जी महाज्योती आहे, त्या महाज्योतीच्या कार्यालयांना मी मध्ये काढलं होतं. अजितदादांवर आम्ही त्यावेळेस टीका केली होती हा की त्यांनी त्या सारथी संस्थेचं पालकत्व घेतलं, महाज्योती वाऱ्यावर सोडली. महाज्योती मधलं पुण्यातलं कार्यालय दाखवा तुम्ही, एका 400-500 स्क्वेअर फूट आणि 3 कर्मचारी आहेत, आणि सारथीची टोले जंग इमारत आहे, तिथं बाकी संस्थांचे कार्यक्रम होतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर दुजाभाव केला जातोय का? तर याला जबाबदार आहे ना या सरकारमधले हे ओबीसी, आमचे आमदार खासदार कोणच बाजू घेत नाही, एक पण बोलत नाही. भुजबळ साहेब सोडले तर दुसरं कोणीही बोलत नाहीये. का बरं? तुम्हाला आमची मतं नाही लागत का? भाजप म्हणतं की आम्ही, आमचा डीएनए ओबीसी आहे. मग फडणवीस साहेब म्हणत होते की बाबा आम्ही मूळ ओबीसीना तिकीट देऊ. सगळ्यात जास्त तिकीट, सगळ्यात जास्त उमेदवार ओबीसीच्या जागेवर भाजपने निवडून दिलेत. बर मग वाली कोण हा प्रश्न आहे. हा जरांगे बसणार, त्याची काही आज्ञानी अडाणी मागण्या करणार, आणि त्याच्याकडे हे मंत्रिमंडळ जाणार. अहो, आम्ही आंदोलन केलं तर माझ्यावर लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल, आता जुलैमध्ये त्याची तारीख पडली, आणि इथं पोलिसांची डोकं फोडलेत. महिला पोलिसांची डोके फोडलेत. गुन्हे मागं घ्या, हे गॅजेट लागू करा, सरसकट दाखले द्या, ह्याच्या नोंदी करा. 58 लाख नोंदी. आता मला सांगा, 58 लाख नोंदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे महसुली अभिलेख आहेत, मग त्याच्यामध्ये गाव नमुना 14, खसारा पत्रक, कडई पत्रक, आणखीन बरेच असे अभिलेख आहेत, त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या सगळ्या मिळून 58 लाख नोंदी. आता हा काय म्हणतो, 58 लाख लोकांची यादी जाहीर करा. म्हणजे अडाण्याच्या पशी जायचं. म्हणजे मी म्हणतोय, हे फक्त हे सगळं चाललेलं नाटक आहे. काही करून ओबीसीला काहीच मिळवून द्यायचं नाही, आणि ओबीसीच्या आरक्षणाची राख रांगोळी करायची. वेगळं दिलेलं ईडब्ल्यूएस बोलून दाखव. याला प्रश्न विचारावा मनोज जरांगेला. वेगळं ओबीसी 10% आरक्षण आहे ते का नको? ईडब्ल्यूएसचं वेगळं 10% आरक्षण आहे ते का नको? का 450 जातीमध्ये जे 27% आरक्षण आहे त्याच्यातच घुसायचं हट्ट? त्याच्यामुळं फक्त काय नेते आहेत, पॉलिटिकल सपोर्ट आहे, आणि त्याच्यामुळे ते जरांगे जावई असले का मग प्रसाद लाड जाणार, दादा तुम्ही हे करू नका, दादा मी येतो, ट्विट करणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण होईल, आणि फक्त विशिष्ट एका याच्यासाठी एवढे पायघड्या घाललेले सरकार, हे असं वाटलं नव्हतं. हे आम्ही उभ्या डोळ्यांनी बघतोय, आणि नक्कीच ह्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकामध्ये नक्कीच 100% दिसेल. कारण की ओबीसीवर खूप अन्याय होतोय. ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत, ज्यांचे जे काही निधी आहेत, जनगणना आता चालू आहे, त्याच्यावर मनोज जरांगे का नाही तोंड उघडत? बरं, नक्की ॲडव्होकेट मंगेश ससाणे, मला ओबीसींची बाजू, त्याचबरोबर कायद्याच्या दृष्टीनं काय होऊ शकतं काय नाही या संदर्भातली बाजू लक्षात